प्रभाकर भोसले साहेबांचं करतोय. आदरणीय प्रभाकर भोसले साहेबांना देखील विनंती, आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. यांच्या माध्यमातून देखील आम्हाला बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी झालंय. त्याचबरोबर अमित जगताप युवा सेना शहर प्रमुख खालापूरचे आमचे पाहुणे, त्यांचं देखील स्वागत या व्यासपीठावरती होतंय. अमित जगताप साहेबांना देखील विनंती, आमच्या स्वागताचा स्वीकार आपण करावा. सरपंच चषक 2025 चे माध्यम आहे. पंचांना विनंती, जरा मॅचला थोडंसं थांबवा. यानंतर मात्र स्वागत इथे केलं जाईल अशोक कांबेरे साहेबांचं. अशोक कांबेरे साहेबांना देखील आपण आमंत्रित करतो, आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी यावं. सामाजिक कार्यकर्ते, समाजासाठी नेहमी झगडताना आपण त्यांना पाहिले. मॅचला मात्र आता ग्रीन सिग्नल येतोय आयोजकांचा, आपण मॅचला सुरू करा. निश्चितच दोन दिग्गज संघ आता समोरासमोर आलेत. मॅच मात्र पाहायला मिळेल दोन दिग्गज संघाच्या बरोबरीनं. एकीकडे कानोर बॉईज आहेत, तर त्याच्या बरोबरीनं जीतू आई जीते. पहिल्यांदा टॉस जिंकलाय जीतू आई जीते संघाने, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज हरेश गावण पंचांच्या अगदी डाव्या बाजूना. इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख. पहिल्या चेंडूवरती फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय आर पार. धावा मिळतील 4-4-4. चौकार ठोक डीजे. कानोर बॉईज या संघाचे पुरस्कर्ते विशालजी कांबेरे, त्याचबरोबर उमेशजी कांबेरे, सम्राट मोरे साहेब यांनी मात्र पुरस्कृत केलेली ही टीम आहे. तर जितू आई जिते या संघाच्या पुरस्कर्त्यांचा आपण विचार केला, प्रणालजी लाले आणि त्याचबरोबर सुमितजी रसाळ यांनी पुरस्कृत केलेला जितू आई जिते हा संघ मैदानामध्ये खेळतोय. आदरणीय गिरीजी जोशी साहेबांचं देखील स्वागत या मंचावरती होतोय. आणि ते उंच फटका खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, ज्यानं टिपलाय झेल. जर्सी क्रमांक 18 या खेळाडूच्या माध्यमातून पहिला गडी झेल स्वरूपात बाद होतोय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या 5 या धावसंख्येवरती पहिला गडी गारत. समीरजी हडप साहेबांना देखील आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती यावं. जुएली संघाचे पुरस्कर्ते राजेशजी दिवडे साहेबांना देखील विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. खाणावचे आमचे पाहुणे आहेत. शुभम मालुसरे यांना पुन्हा एकदा आपण विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या. वाशिवली संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय, त्यांचं देखील स्वागत असेल. बरेचसे पॅकर इथे आलेले, सगळ्या पॅकर्सला विनंती, आपण व्यासपीठावरती या. आणि या विभागातील जोडी म्हणून ज्यांची फेमस जोडी आपण बघतोय, A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे बघतोय, रोहन पालांडे आणि त्याच्याच बरोबरीनं सागर साहेबांचं देखील आपण कौतुक करूया, ज्यांचं शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झाले. त्याचबरोबर प्रमोदजी पाटील साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत. मॅच कडे वळतोय. पहिला गडी 5 या धावसंख्येवरती बाद झालाय. नॉन स्ट्राइक एंडवरती फलंदाज प्रतीक्षा करतोय अक्षय. आता स्ट्राइक एंडवरती फलंदाज आलाय तेजस. विशाल कांबळे आणि उमेशजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला कानोर बॉईज हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. सम्राट मोरे यांचं देखील आपण कौतुक करूया, ज्यांनी या टीमला या मैदानापर्यंत आणण्याचं काम मात्र इथे केलंय. जोरदार पद्धतीनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही, पण काय घडला तर OUT आउट. LBW च्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. ठोक डीजे.
विनायक मंडप डेकोरेटर जामरुक यांच्या वतीने आयोजित केलेला सरपंच चषकाचा हा अतिशय सुंदर सोहळा. या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं करूया आपण हार्दिक असं स्वागत. अर्थातच मॅच मात्र पाहायला मिळते ती मैदानामध्ये कानोर बॉईज संघाच्या विरोधात जितू आई जिते या दोन संघामध्ये. जितू आई जिते या संघाने टॉस जिंकला, निर्णय घेतला गोलंदाजीचा आणि आतापर्यंत हा निर्णय सुंदरतेनं मैदानामध्ये साकारताना गुडलाईन स्पॉट वरती चेंडूला टाकलं गेलं. त्यानंतर या चेंडूला उसळी दिली गेली. यष्टरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलं आणि पंचांनी इशारा केला. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 2 बाद 5 अशी परिस्थिती कानोर बॉईज या संघाची स्कोर गडवरती पाहायला मिळते. पण अजूनही काही घडलं नाहीये. इथून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जर जोरकस हाणामारी झाली 18 चेंडूमध्ये किमान 35-40 धावा आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल, मॅच मध्ये मजा येईल. कारण या मॅचचा आपण विचार करतोय जामरुकच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सहज 60-65 धावांचा देखील पाठला होत असतो. आणि इथे मात्र ती संधी आता कानोर बॉईज हा संघ जितू आई जिते या संघाच्या विरोधात शोधणार का. मान्यवरांची मांडियाळी, बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती अजूनही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि बऱ्याच मान्यवरांनी आता इथून सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. आदरणीय संदेशजी येवले, अर्थातच शिवसेनेचा ढाण्या बाग म्हणून कोपोली परिसरामध्ये ज्यांची ओळख आहे त्यांनी देखील प्रशांतदादा खांडेकर यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आलाय रुपेश म्हात्रे, मॅन फ्रॉम जिते संघाचा गोलंदाज. इथे मात्र आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातो आणि बाद होणारा फलंदाज यावेळेस तेजस बॅक टू द डगआउट येईल. जितू आई जिते संघ जबरदस्त कामगिरी करतोय मैदानामध्ये. गोलंदाज रुपेश म्हात्रेनं पहिल्याच चेंडूवरती मिळवली आहे विकेट आणि संधी जाईल आता खऱ्या अर्थानं DJ तांडेल यांच्या माध्यमातकडे. शाल सुगंधाचं प्रतीक. निश्चितच सदरक्षणायक खलनिग्रहणायक 24 तास ऑन ड्युटीवरती असलेले आपले पोलीस बंधू यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती सरपंच चषकाच्या माध्यमातून होतंय. जे आपल्यासाठी निरंतर सेवेत मध्ये रुजू असतात असे पोलीस बंधू यांचं स्वागत मात्र आपण या व्यासपीठावरती करतोय. डॉट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा रुपेश म्हात्रेनं चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी केलंय. फलंदाज स्ट्राइक एंडवरती 5व्या क्रमांकावरती आलेला दिनेश राऊत याला मात्र या डावाला सावरावं लागलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर दिनेश राऊतनं लावलाय तडाका. इथे मोके पे मारलाय चौका आणि 4 धावांनी स्कोर कडवरती होईल वाढ. संधी पुन्हा DJ कडे. चार धावांच्या मदतीनं टोटल 9 धावांची नोंद. आणखीन एक सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये या चेंडूला पाहायला मिळालं. इथून मिळाली एक सिंगल. टोटल स्कोर कडवरती 3 बाद 10 असा आकडा स्कोर कडवरती होतोय. आदरणीय सर सचिन रमेश तेंडुलकर, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा स्कोर कडवरती येतो. 1.4 चेंडूचा खेळ झालाय. 10 आकडा स्कोर कडवरती लागला. स्ट्राइक एंडवरती आता यंग टॅलेंट अक्षयला आपण पाहतोय. अक्षयच्या मनगडात ताकद आहे. बरीचशी मैदानं त्यानं गाजवली. पण इथे मात्र सरपंच चषक 2025चा प्रवास आहे. थोडंसं अडचणीत मात्र फलंदाजी करणारा कानोर बॉईज हा संघ मात्र पाहायला मिळतो. ज्याचे पुरस्कर्ते विशालजी कांबळे असतील, उमेश कांबळे, सम्राट मोरे यांनी पुरस्कृत केलेली टीम आता मात्र मैदानामध्ये खेळतीये.
ज्यांनी आतापर्यंत खेळ तर चांगला केलाय, पण या खेळामध्ये आता धावांची खऱ्या अर्थानं वाढ होणं गरजेचं आहे. जितो आई जिते या संघाला देखील आपण बघतोय प्रणयजी लाले, सुमितजी रसाळ, त्याचबरोबर त्यांचे बरेचसे सपोर्ट्स इथे आलेले आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलेलं आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला पाहायला मिळालं. इथून पुन्हा एक सिंगल न स्कोर कार्डवरती वाढ होईल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 6च्या सरासरीनं 3 बाद 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. थोडीशी गाडी मी तर म्हणेल या एक्सप्रेस हायवेवरती या स्पर्धेच्या माध्यमातून, सरपंच चषकाच्या माध्यमातून धावांच्या गातीचं अंतर मात्र कमी केलंय. पण येणाऱ्या 12 चेंडूवरती आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हेच करावं लागणार. या मॅच मध्ये जर जितू आई जिते या संघाला स्वतःला सिद्ध करायचं तर हे आक्रमण रोखावं लागणार. पण विरोधात अर्थातच कानोर बॉईज ज्या फलंदाजीच्या माध्यमातून ओळखला जातो ती तडाकेबाज फलंदाजी अजूनही प्रेक्षकांना पाहिजे आणि त्याचं अंतर मात्र हे 2 फलंदाज कापणार का, याच्यावरती पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपण या सुमधुर गीताच्या नंतर नक्कीच फलंदाजाला विचारूया. ठोक डीजे. थैंक यू डीजे. नेक्स्ट बॉलर अथर्व शेलार. हा देखील जबरदस्त गोलंदाज आहे. इथे मात्र त्याच्यावरती 3ऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे. कधी चौथं, कधी पहिलं, कधी दुसरं, असं बऱ्याचशा षटकाचं अंतर मात्र सातत्यानं बदलताना याला आपण पाहिलंय. आता मात्र तो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. अशोक शेलार स्ट्राइक एंडवरती मात्र फलंदाज. दिनेश काय वेगवान मात्र त्यानं बॅट फिरवली. अथर्वच्या या चेंडूवरती त्याच्याकडे उत्तर नव्हतं. इथे मात्र या चेंडूवरती स्वतःला त्यानं प्रश्न विचारलाय, काय घडलं, काय बिघडलं. स्वतःवरती तो विचार करतोय. इथून जोरदार हल्लेबाजी करायची, जोरदार फटके मारायचे, मोठ्या फटक्यांचं अंतर कापायचं. आता उरलेत शेवटचे पहिल्या इनिंगचे 11 चेंडू. 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. क्या 13 क्या मेरा. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंचांची एक वेगळी झलक आहे, ती सगळ्यात अलग आहे. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने मात्र हा फटका खेळलाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल. तत्पूर्वी मिळते एका सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतोय. पंधरा धावा स्कोर कार्डवरती. 2 फलंदाज आता मात्र एकमेकांशी विचार विनिमय करतात. येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीने हवी होणं गरजेचं आहे. पण खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल आता धाबांची गरज आहे. यानंतरचा होणारा सामना अल्पेश 11 लवजी संघाच्या विरोधात भातान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलं गेलं. दिनेशच्या बॅटमधनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडूला गोळीच्या वेगानं आर पार धाडलंय. इथे मात्र धावा मिळतील 6. आलाय बिग बिग षटकार. धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. पुन्हा एकदा त्याच ऍक्शन मध्ये फटका मारण्याचा प्रयत्न, पण रिएक्शन करणारा हा चेंडू होता. अथर्वनं या चेंडूला ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये टाकलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. उर्वरित काम मात्र यष्टिरक्षकानं चोख पूर्ण केलं. चुकीला माफी नाही आणि हरणाऱ्या संघाला मात्र ट्रॉफी नाहीये. इथे जिंकावं लागणार. पुन्हा त्याच दिशेनं बॅट जोरदार पद्धतीने फिरवली जाते. पंच मात्र सांगतात हा चेंडू ऑफ स्टंपची लाईन मिस करतोय. पनिशमेंट दिली गेली. वाईट चेंडूचा इथून इशारा होतोय. 1 या धावसंख्येनं होईल वाढ. क्रिकेटमध्ये 1-1 धावाला, राजकारणामध्ये 1-1 मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी 1-1 गुणांना बरंचसं महत्व आहे आणि ते महत्व दिलं गेलं. आता मात्र स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 22 धावांचं अंतर कापलं जात आहे. 2.3 चेंडूचा खेळ झाला, म्हणजे 3 चेंडूचा खेळ या षटकामधला बाकी आहे. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त. अभी तो एडवर्टाइज की
शुरुआत आहे. यष्टिरक्षकाने देखील आता स्वतःला थोडंसं पुढे आणले. क्लोज इन्स्ट्रक्शन आता पाहायला मिळेल. वेगवान पद्धतीने पुन्हा एकदा चेंडूचा खेळ होतोय. इथे मात्र या चेंडूला लिले या यष्टिरक्षकाने अडवलं. बऱ्याचशा पाहुण्यांची मांडीआडी या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय. आदरणीय आमचे पाहुणे राजेशजी दिवडे साहेब देखील आलेत. विनोदजी पाटील, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी चव्हाण यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करतोय. प्रवीणजी मोरे साहेबांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं. पुन्हा एकदा वेगवान हा चेंडू. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही, पण धाव मात्र मिळेल. 22च्या माध्यमातून एक धाव आली आणि एका धाव्याच्या माध्यमातून आता टोटल 23. KTC लाईव्ह कर्जत टेनिस.in या वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या साईने स्पर्धा आता 7 समुद्रा पलीकडे देखील पाहिली जाते. नरेशजी ठोंबरे साहेबांचं देखील स्वागत. वाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रिव्हचा वापर केलाय. नरेशजी ठोंबरे 40+ असरोडीचे आमचे खेळाडू आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण या व्यासपीठावरती करतोय. सचिनजी ठोंबरे यांना देखील आमंत्रण असेल. युवा उद्योजक चौकचे आमचे पाहुणे, त्यांचं देखील स्वागत. समीरजी हडप यांना आपण आमंत्रित करतो. जोविलीचे जे पुरस्कर्ते आहेत समीर हडप साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच सांगतील काय घडलं आणि काय बिघडलं. समीर हडप साहेबांना आपण आमंत्रित करतोय. सरपंच चषक 2025च्या माध्यमातून आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्तव आपलं स्वागत आहे. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. इस फेअर डिलिव्हरी. हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. एक धाव मात्र आली आहे. 22ची एक धाव आली आहे. टोटल स्कोर कार्ड वरती आता धावा लागला त्या 23. निखिल जोशी माझ्या सौम्यत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये जोडलेत. निश्चितच 3 रात्र आपण त्यांना पाहिलं आणि आजची रात्र ते गाजवणार आहेत. पॉइंट डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. 1 बाउन्स या चेंडूला अडवलं गेलं. तिथून मात्र दुसऱ्या धावेसाठी पुकार दिली गेली. कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं आणि ते तिसऱ्या धावेसाठी आता धावपळ होता होता फलंदाज कदाचित दिनेश बाद झालाय. दिनेश मात्र बाद होते. पण मान्यवर आमचे माननीय श्री प्रवीणजी मोरे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांचं आपण या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. नरेशजी ठोंबरे असतील, सचिनजी ठोंबरे असतील, या सगळ्या पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. भालचंद्र कदम यांना देखील आपण आमंत्रित करतो. आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतवा. प्रवीणजी मोरे साहेबांचं शुभागमन या सोहळ्यामध्ये झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. सरपंच चषक 2025. नेक्स्ट बॉलर रोहित म्हात्रे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 25 अशी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या कॉनर बॉईज या संघाची पाहायला मिळते. पण आता शेवटचा आणि अंतिम षटक फेकण्यासाठी जितू आई जिते संघाचा गोलंदाज आलाय रोहित म्हात्रे. ज्या संघाला प्रणय लाले आणि सुमित रसाळ्याचा संघ मालकांनी आता पुरस्कृत केल्या आजच्या रात्रीमध्ये सरपंच चषक या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. तर विशाल कांबळे, उमेश कांबळे आणि सम्राट मोरे यांनी कानोर बॉईज या संघाला पुरस्कृत केले या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. प्रज्योत देशमुख स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज. नॉन स्ट्राइक एंड वरती अक्षय. अको टप्प्याचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. संपर्क होणं गरजेचं आहे. इथे आयोजकांची मान्यवरांचा संपर्क झालाय. बरेचसे मान्यवर शेकडोच्या संख्येनं आपण या व्यासपीठावरती पाहिले. पण इथे मात्र फलंदाज खाया पिया कुछ नाही. ग्लास तोडा वाराना. फलंदाज येईल डगआउट मध्ये आणि संधी मिळेल डीजेला. ठोक. बातान संघाचा संघनायक आणि लवजी संघाच्या संघनायकाला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करेल. आदित्य देशमुख नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय.
5-25. हाच को तो कानोर बॉईज संघ ज्याने बरीचशी मैदानं गाजवली पण आज दमछाक होतीये पाटील बाबांच्या या जामरुक मैदानावरती त्यांची दमछाक सरपंच चषकामध्ये होतीये. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय, उचलतोय, फेकतोय, फंबल पाहायला मिळालं. चेंडू फेकण्यासाठी क्षेत्ररक्षक लेट झाला. थेट 2 धावांनी धावफलकावरती होईल वाढ. 27 धावा आता स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज माझ्या सोबत बाबूशाह सरांना आपण ऐकतोय हिंदीचा जबरदस्त असा आवाज. मगाशी प्रवीण पाटील सरांनी देखील प्रेक्षकांचं समालोचनाच्या माध्यमातून मनोरंजन केलं. कधी हिंदी कधी मराठी. हा नशिबाचा आलाय. अर्थातच नवीन संजीवनी नवीन ऊर्जा जागा करणारा कानोर बॉईज या संघाकरता अक्षयच्या बॅटमधनं षटकार षटकार षटकार. फायर हूं मैं सांगणारा आलेला षटकार. फलंदाज अक्षय. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट बाकी आहे. इथे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये राजा ओवाळ सर या चेंडूला वाईट घोषित करतायत. वाशिवली संघाचा कर्णधार वेळेच्या आधी इथे आला. आपण त्याचं देखील स्वागत नक्की करूया. लवजी संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. मी भातान संघाच्या कर्णधाराला विनंती करेल आपण यावं. मी पुन्हा एकदा वाशिवली संघाच्या पुरस्कर्त्यांना आमंत्रित करतो आपण देखील या. आदरणीय आमचे पाहुणे प्रवीणजी मोरे साहेबांना आपण आमंत्रित करूया. आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. प्रवीणजी मोरे एक सुंदर असं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे निश्चितच नेते आहेत ज्यांच्या माध्यमातून टॉस इथे होईल. नेक्स्ट मॅचचा 35 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 5-35. अजूनही या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे जर अजून 2 मोठे फटके आले ना तर ट्विस्ट वाढेल. आणि त्याच ताकदीने आता एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. या मैदानाचा आपण विचार केला तर 5 षटकामध्ये 43 धावा देखील या मैदानावरती वाचवल्या गेल्यात. आणि याच मैदानाचा आपण आणखीन विचार केला तर 4 षटकामध्ये 60 धावा देखील केल्या गेल्यात. हे मैदान क्रिकेटला पोषक आहे आणि वातावरण देखील आता टाईट झालंय. इथे आता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीप मध्ये पकडलाय थेट क्षेत्ररक्षकांना झेल. 41 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 5 नव्हे तर 6 गाड्यांच्या मोबदल्यात मी तर म्हणेल कानोर बॉईज संघ आता मैदानावरती थोडासा सुस्थितीमध्ये आलाय की नाही हे येणाऱ्या चेंडूवरती चित्र आता स्पष्ट होईल. ऋतिक रसाळ मैदानामध्ये गेलाय. कदाचित या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अल्पेश 11 लवजी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. निर्णय लगेच द्या. क्षेत्ररक्षण टेनिस स्वीकारले. ही मॅच संपल्यानंतर आपल्याला मैदानामध्ये जायचंय. होल्ड वरती आहे. डिसिजन पेंडिंग आहे. पण जो काय निर्णय तुम्ही घ्याल त्याच्यावरती ठाम राहताना आपल्याला लगेच मैदानामध्ये जायचंय कारण ही शेवटची रात्र आहे. ऋतिक रसाळचा हा फटका फसला होता. इथे यष्टरक्षकांना सोडलाय झेल. सिंगल तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी धावलेच जरूर पण अशा वेळी अडचण मात्र आली आहे आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. बाद होणारा फलंदाज आदित्य देशमुख मात्र थोडासा अडचणीत आला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 42 धावा लागल्यात 7 गाड्यांच्या मोबदल्यात. कानोर बॉईज या संघाच्या स्कोर कार्डवरती आता जितवाई जिते या संघाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 43 धावांचा करावा लागेल पाटला. काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच पाहूया. आमंत्रित करूया बाबू शहा सरांना मायक्रोफोनवरती. तत्पूर्वी ऐकूया डीजेला.
मी विनंती करेल नरेशजी ठोंबरे साहेबांना आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. निश्चितच नरेश ठोंबरे साहेबांचं स्वागत तर होईलच, पण त्याच्या आधी आपण आमंत्रित करतोय भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष प्रवीण दादा मोरे साहेबांना. आपण आमच्या स्वागताचा नक्कीच स्वीकार करा. आदरणीय प्रशांत दादा खांडेकर या स्पर्धेचे सर्व सरपंच चषक 2024-25च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि त्याच माध्यमातून प्रवीणजी मोरे साहेबांचं होतंय स्वागत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस केला होता. लवजी संघानं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलंय आणि आता मात्र स्वागत करतोय आपण प्रवीणजी मोरे साहेबांचं. यानंतर 40+ एक घातक आणि विस्फोटक फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची गणना केली जाते अस्रोडीचे 40+ खेळाडू नरेशजी ठोंबरे साहेबांचं देखील होतोय स्वागत. त्यांना देखील विनंती आहे आपण या स्वागताचा स्वीकार करावा. बरीचशी मैदानं त्यांनी गाजवली आहे आपल्या फिरकीच्या जोरावरती, फलंदाजीच्या जोरावरती. बऱ्याचशा क्रिकेट रसिकांना आपल्या प्रेमात पाडणारं हे व्यक्तिमत्व नरेशजी ठोंबरे यांचं होतंय स्वागत. आणि त्यानंतर आपण सचिन ठोंबरे साहेबांना विनंती करूया. उद्योजक चौकचे आमचे पाहुणे आहेत, त्यांचं मात्र स्वागत इथे केलं जाईल. सचिन ठोंबरे साहेबांना विनंती आपण आमच्या स्वागताचा करावा स्वीकार. आदरणीय राजेशजी दिवडे साहेबांचं देखील स्वागत मात्र इथे केलं जाईल. मी राजेश दिवडे साहेबांना विनंती करतो आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. राजेशजी दिवडे साहेबांचं होतंय स्वागत. त्यांना विनंती आमच्या स्वागताचा आपण करावा स्वीकार. प्रशांत दादा खांडेकर यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातंय आणि त्यानंतर विनोद पाटील साहेबांचं स्वागत होईल. विनोद पाटील साहेबांना देखील आपण आमंत्रित करतोय स्वागतासाठी आपण यावं. विनोद पाटील साहेबांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करावा. कसलगडचे माजी सरपंच जयवंत कृष्णा पाटील साहेबांचं देखील या सोहळ्यामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करतोय. जयवंत कृष्णा पाटील कसलगडचे आमचे पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती आपण इथून करणार आहोत. ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेबांचं देखील स्वागत होत आहे. मी ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना देखील विनंती करेल आमच्या स्वागताचा करावा आपण स्वीकार. सम्राट मोरे यांच्याकडनं लागोपाठच्या 2 विकेटसाठी 500 वजा पारितोषिक असेल. गोलंदाजाला ही सुवर्ण संधी आहे, ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे कानोर. या संघासाठी ही सुवर्ण संधी, गोलंदाजाला हे गिफ्ट असेल जर त्यांनी 2 विकेट घेतल्या तर सम्राट मोरे यांच्याकडनं 500चं पारितोषिक. पाहुण्यांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय. आदरणीय सन्मानी आमचे पाहुणे जयवंतजी पाटील साहेबांचं स्वागत मात्र इथे होतंय. कसलगडचे आमचे पाहुणे ज्यांचं स्वागत
जामरुकच्या क्रीडा नगरीमध्ये सरपंच चषकाच्या माध्यमातून आपण करतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं खेळाडू मित्रांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ज्ञानेश्वरजी चव्हाण साहेबांचं स्वागत मात्र इथून केलं जाईल. आदरणीय ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना विनंती आहे आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. प्रशांतदा खांडेकर यांना विनंती आपण ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांचं स्वागत करावं. ज्ञानेश्वर चव्हाण साहेबांना विनंती आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करायचा आहे. नक्कीच आपण मॅचकडे आता वळतोय आणि जाऊया कॉन बॉक्स मध्ये जिथे जॉईंट होतील हिंदीचा आणखी एक जबरदस्त आवाज बाबू शाह सर. तो चलिए खूब खूब शुक्रिया पर बात करेंगे तुषार धुमाल सर. खास मेहमानों का सन्मान देखिए महाराष्ट्राच्या परंपरा रीतिरिवाज आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे. प्रशांत खांडेकर साहब देखिए पूरी मैनेजमेंट पूरी टीम देखिए उनका खास सम्मान लेते हुए चलेंगे. यहाँ पर टारगेट की बात करेंगे. ओ ये चलिए भाई बड़ा हिट आ गए यहाँ से कोई फील्डर नहीं देखिए यहाँ से थोड़ा सा सक्की नजर से यहाँ पर अंपायर को देखते हुए लेकिन 6 रन तो यहाँ पर आया है. 43 का टारगेट है कन्नौर बॉयज के लिए. देखते हैं यहाँ से कितना कठिन बनता है कितना आसान बनता है. पहला ओवर कंप्लीट है. पहला ओवर के कंप्लीट के साथ साथ है अंपायर चेक करना चाहते हैं तीसरे अंपायर बीमर के लिए खास करके. चलिए फेयर डिलीवरी गेंदबाज यहाँ पर सेफ यहाँ पर क्योंकि गेंद भी डीप हो रही थी और बैटर भी हल्के से फोल्ड हुए थे. तो चलिए खानों से देखिए बात करेंगे. सागर दत्ता पटेल गुजारिश करना चाहेंगे आइए वीआईपी डैश में आपका स्वागत है. सागर दत्ता पटेल खानव यावा दादा मंचावर स्वागत है. सरपंच ट्रॉफी और देखिए भरपूर देखिए मेहमान है. और जहाँ पर देखिए टोटल की बात करेंगे पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है और टीम का स्कोर देखिए पहुंचा है 12 रन से. और जहाँ पर देखिए 43 का पीछा करना है यहाँ से. और जिन दर्शक देखिए देर से टीवी ऑन किए होंगे या देर से मुकाबला में जुड़े होंगे आज का लॉर्ड्स का बात करेंगे फाइनल नाइट का लॉर्ड्स. और जिस लॉर्ड्स में देखिए बात करेंगे सेकंड मुकाबला खेला जा रहा है. पहला मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ पर से मोटी जुई टीम ने मुकाबला जीता. एक बड़ी जीत यहाँ पर नानकर टीम को बाहर निकाला. और उसके साथ देखिए बात करेंगे यहाँ पर कानूर बॉयज टीम ने यहाँ पर अभी अभी देखिए बात करेंगे करजत पर देखिए मन से ट्रॉफी में खिताब लेकर आए हैं लेकिन टोटल ज़्यादा बड़ा सेट नहीं कर पाए. लेकिन जवाब देखिए जीतो आई जीते टीम है. पहला विकेट देखिए भलाई देखिए शून्य पर गिरा था यहाँ पर हरीश है लेकिन हरीश गंवन का विकेट गिरने के बावजूद है. और जिस तरह से यहाँ पर नीलेश पाटिल ने यहाँ पर जिम्मेदारी को देखिए निभाते हुए कहते ना जो हाथ से काम करता है वो पेट भरता है और जो बुद्धि से काम करता है वो तिजोरी भरता है. इस बार देखिए स्वीप करना चाहते थे खड़े खड़े बल्ले के देखिए यहाँ पर भारी एज लेकर सीधा शॉट लेके फील्डर के हाथों पर और एक विकेट गिरता हुआ यहाँ से कानौर बॉयज देखिए मैच में वापस लौटते हुए. यहाँ पर सफलता हाथ लगाए. टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 12 रनों पर रुका है. और जहाँ पर टारगेट की बात करेंगे 43 का पीछा करते हुए अभी भी देखिए बात करेंगे 31 की जरूरत है यहाँ से. और आने वाले गेंद की बात करेंगे तो यहाँ से 16 गेंद रहेगा भाई. यहाँ से 16 गेंद 31 देखिए 2 गेंद पर कोई रन नहीं. यहाँ पर अक्षय देशमुख देखिए बात करेंगे यहाँ से कमाल के गेंदबाजी अच्छी स्कोरिंग देखिए हमारे साथ में यहाँ पर जुड़े हैं. निखिल जोशी देखिए बात करेंगे यहाँ पर. और डीजे की बात करेंगे तो यहाँ से डीजे साहिल देखिए यहाँ से
तो चलिए यहाँ पर बात करेंगे विकेट देखिए, मैच में मजा देखिए, कहानी में ट्विस्ट है। कहते ना कामयाबी हाथों के लकीरों में नहीं भाई, माथे के पसीने में होते हैं। अब कानूर वाइज ने देखिए यहाँ पर माथे पे पसीना बहाते हुए, लेकिन देखते हैं मैच कहाँ जाकर पहुंचेगा। 4 गेंद पर कोई रन नहीं, क्या कमाल के गेंदबाज अक्षय देशमुख। डीजे तो चलिए हमारे महेंद्र दादा धुले देखिए, देख सकते हैं यहाँ पर बदलापुर टेनिस क्रिकेट के देखिए पूरी जिम्मेदारी देखिए यहाँ पर जो आज बदलापुर का टेनिस क्रिकेट आप देख रहे हो ना, भलाई देखिए अध्यक्ष हमारे सीधा धुले साहब लीजिए, चेतन धुले साहब लीजिए, लेकिन महेंद्र दादा धुले देखिए पूरी मैनेजमेंट को इतनी अच्छी तरह से हैंडल करते हैं। एक लेजेंड खिलाड़ी हैं भाई, हम माही के नाम से पहचानते हैं। महेंद्र दादा वेलकम है। करण धुले आइए तो आइए VIP डैश में तशरीफ रखिए। बहुत बढ़िया देखिए, जोई लिखा जाए तो इस नाम को सुनहरे अक्षरों में इन खिलाड़ियों ने देखिए अदब, बड़ी इज्जत, रिस्पेक्ट। ये महेंद्र धुले देखिए यहाँ से, करण धुले भी देखिए, आज मजा आएगा भाई। इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा, लेकिन टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 18 रन बनाए, 2 ओवर कंप्लीट है और जहाँ पर 43 का टारगेट था। तो अभी बात करेंगे 12 गेंद 25 की जरूरत है। मैच में मजा है भाई यहाँ से। कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे, एक बार सफल हो जाइए, इग्नोर करने वाले आपको फॉलो भी करेंगे। तो वही काम देखिए पर कानूर बॉयज टीम दिखाते हुए यहाँ से, क्योंकि भलाई टारगेट इतना बड़ा नहीं रखा था, लेकिन अब थोड़ा मुश्किल बनाए हैं। लेकिन अभी भी देखिए जीतू आई जीते टीम देखिए, मैच हारे नहीं भाई, 12-25 बन जाता है, लेकिन उसके लिए देखिए आपको रन ढूंढना होगा कम से कम देखिए इस 6 गेंद के ऊपर। अगर ये 6 गेंद के ऊपर रन नहीं आया तो आखिरी ओवर देखिए हर किसी को पता है कि अंतिम ओवर कितना दबाव भरा ओवर रहता है, जहां पर 8 रन 6 रन 10 रन बनाना कठिन हो जाता है। लेकिन से ज़्यादातर देखिए कम से कम हम देखते हैं 15-20 रन काफ़ी कम बनता है, लेकिन से अंतिम ओवर में देखिए रन बचाया जाता है। तो चलिए अल्पेश लेमन देखिए, लोजी और श्रीदत्ता भातन। श्रीदत्ता भातन देखिए बात करेंगे हमारे प्रवीण भोईर बाहुबली। चलिए बढ़िया मैच रहेगा यहाँ पर से। और उससे पहले देखिए भाई यहाँ से डांडी 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 गुल कानूर बॉयज टीम देखिए यहाँ से सर में कफन बांध लिया भाई, यहाँ से मुश्किल बनाते हुए 11 चेंडू 25 धावाची अजून गरज आहे। तो चलिए रोशन दादा पाटिल इनकी तरफ से यहाँ पर अगर रोशन दादा पाटिल देखिए इनकी तरफ से जीते टीम मुकाबला जीतते तो 500 रुपया। ओ ये चलिए मुकाबला जीतना बड़ा कठिन, और एक बड़ा रनआउट है, कौन भूल सकता है भाई वो रनआउट है 10 जुलाई 2019 से महेंद्र सिंह धोनी का रनआउट ने हिंदुस्तान वासियों का दिल तोड़ दिया था और कुछ लोगों ने रात का डिनर छोड़ दिया था। ये रनआउट देखते हैं यहाँ से क्या जीते टीम के लिए मुश्किल बनाएगा। डीजे
पहले बात करेंगे, केतन मात्रे ने देखो थोड़ा रिस्क बढ़ा लिया था। पता है यहाँ पर स्ट्राइकों को आना बहुत जरूरी है। समीकरण बदल रहा है भाई यहाँ से। 10 गेंद देखिए 25 की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है भाई यहाँ से। अब केतन मात्रे के ऊपर सब कुछ निर्भर रखेगा भाई। ओ केतन के लिए भी देखिए दिक्कत बनता हुआ यहाँ से। एक रनों से काम नहीं चलेगा। कहते हैं ना, कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले भाई, वो सफेद नहीं दिखेगा। आप सिंगल डबल से कितना भी कोशिश कर लीजिए, मंजिल नहीं मिलेगा। 8 गेंद अब देखिए जीत के 9 गेंद देखिए माफी चाहेंगे यहाँ पर जीत के लिए। 24 की जरूरत है। कहते ना, अगर समंदर आपका मंजिल है, अगर समंदर आपका मंजिल है तो फिर समंदर में उतरना पड़ेगा, क्योंकि नाव पर बैठकर जाल फेंकना बड़ा आसान रहता है। अब न्यू बैटर देखिए संदेश पाटिल होंगे स्ट्राइक पर। संदेश पाटिल देखिए अभी भी आए हैं। ओ ये चलिए लेन भरी गेंदबाजी, उछाल गेंद देखिए बैटर के लिए मुश्किल बनाता हुआ। एक गेंद कम खेलना होगा अगर जीते टीम को मैच जीतना है। 8 गेंद 24 की जरूरत है। कहते हैं ना, खाने में जहर मिला दो तो उसका इलाज है, अगर शराब में भी जहर मिला दिया ना उसकी भी इलाज है, लेकिन डॉट गेंद की कोई इलाज नहीं है भाई। इलाज ढूंढना होगा 8 गेंद देखिए यहाँ से 24 की जरूरत है। यहाँ से क्या मुकाबला चलता हुआ। हाई वोल्टेज ड्रामा देखिए यहाँ से। और ये चलिए खिंचकर मारा है, ऊंचाई तो भरी है, क्या लंबाई की रह गई कमी यहाँ से। ओ माय गॉड, कैच भी छूटा और चौका भी गया। जैसे कहते ना, ओ हो मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा और चौका भी गया। ठोको डीजे। देखिए क्या छोड़ते हुए यहाँ से कैच भी गया और चौका भी गया। यही तो बात बताया, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई। क्या गया मैच देखते हैं कि आज के साथ क्या गया है, लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। अभी भी देखिए यहाँ पर 20 की जरूरत है। 7 गेंद है। और ये देखिए भाई यहाँ से वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। 19 की जरूरत है। देखिए 7 गेंद 19 की जरूरत है। कहते हैं ना, मायूस मत हो बंदे, वजूद तेरा छोटा नहीं, तो वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। देखते हैं यहाँ से क्या करके दिखाएंगे बैटर्स। यार रुकेंगे यहाँ पर संदेश पाटिल को। मौका मिला है और जब मौका किसी को मिला इतिहास गवाह है। और उसके बाद देखिए विकेट गिरता हुआ संदेश पाटिल का यहाँ से। कहते हैं ना, मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था, और आपने खुजलाया ये आपका सुकून है। पिछले गेंद के पर जो चौके दागे थे संदेश है, वो था उनका जुनून है, और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून। 6 गेंद रह गई। अब जीत की बात करेंगे। 19 की जरूरत रह गई। चलेंगे डीजे के पास। छोटा हो लेकिन यादगार होना चाहिए। वो कैर्लिस ब्रैथवेट का इनिंग देखिए आज भी लोग भूले नहीं हैं। बेन स्टोक को खून के आंसू रुलाए थे। 4 गेंद के पर 4 छक्के, और केतन मात्रे हैं उस डाउन पर। केतन देखिए भाई, लेकिन सिंगल डबल से काम नहीं चलेगा। अभी भी 18 की जरूरत है। कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकर 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 टुकर। लेकिन आज नहीं चाहेंगे, आज नहीं बरसेगा भाई। टूर्नामेंट का देखिए जो फाइनल नाइट था भाई, 4 अप्रैल देखिए तूफान आया, वर्षा लगभग में भी पनवेल तक आ गया था। दादा का कॉल आया, प्रशांत दादा का, बाबू साहब कठिन है, अब रिटर्न जाइए। लेकिन फिर भी देखिए अगर कल 5 को होता तो हमें कठिन हो जाता।
पहुंचना, लेकिन आज भी बड़ा एडजस्ट, बड़े मुश्किल से इस टूर्नामेंट में जुड़े। प्रसन्न दादा खांडेकर देखिए बहुत अच्छे प्रेम मोहब्बत है, बहुत बड़ी देखिए उन्होंने रिक्वेस्ट रखी, बड़ा मन देखिए धन के साथ साथ है, मन बड़ी होनी चाहिए, मैच भी देखिए बड़ा है। ओ 18 की शरत है, यहाँ से एक रन आएगा, क्या दूसरे के लिए जाना चाहेंगे? नहीं, केतन स्ट्राइक रखना चाहेंगे यहाँ से। केतन देखिए भरोसा खुद पर दिखाते हुए यहाँ से कहते ना, रख भरोसा खुद ही पर, क्यों ढूंढते हो परिस्ते। 4 गेंद 17 की जरूरत है, परिंदों के पास कहाँ रहती है नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। देखते हैं यहाँ से क्या केतन मात्रे जो रिस्क लिया यहाँ पर, क्या रिस्क कितना बड़ा रहेगा। और कहा जाता है ना, जिंदगी में रिस्क और रिस्क होना बहुत जरूरी है, और जहां रिस्क है वहां जीत भी फिक्स है। नहीं, इस तरह से भाई जीत फिक्स होना बहुत मुश्किल है। दूसरा ले सकते थे तभी, नहीं एक मौका लेना चाहते थे यहाँ से। कहते ना, उड़ान अगर ऊंची भरना है तो गहराई देखकर पीछे मत हटना, बस तैयारी जमकर करना। लेकिन 43 का टारगेट रखने के साथ है कानूर बॉयज टीम देखिए बात करेंगे। वांगनी बदलापुर विभाग से देखिए टीम आई हुई है, और एक देखिए यहाँ से आपको जय हनुमान जोइली टीम भी दिखेगा उस विभाग से, बड़ा अच्छा देखिए यहाँ से कमाल का अच्छा। हाँ देखिए पनवेल से टीम लीजिए, पेन विभाग से टीम लीजिए, भिवंडी से भी देखिए, उरन से भी देखिए, खोपोली से देखिए, कालापुर से। और ये देखिए जड़ में रखते हुए अब सेलिब्रेशन देखिए देखने को मिलता हुआ यहाँ से तेजस ने देखिए सफलता दिलाता हुआ यहाँ पर। अब कानूर बॉयज टीम देखिए देखिए जो खिलाड़ी आपके ना कानूर बॉयज के देखिए उनके पास पैसा जमा है, जो बक्से से हमारे लगाते हुए आए हैं पैसे लेकर। आर्यन कामले देखिए यहाँ से इनके पास पैसा जमा है, खास करके कैश प्राइज देखिए यहाँ से योगेश दादा कामले और सम्राट दादा मोरे देखिए बात करेंगे। प्रत्येक विकेट 7 दिसंबर, और जहाँ पर देखिए पहला विकेट यहाँ पर मिल चुका है इस ओवर में, लेकिन अब चलिए अब देखिए मैच निकलता हुआ यहाँ से 100 रुपया देखिए यहाँ पर रहेगा इस विकेट के लिए, गेंदबाज के लिए। तेजेश राउत देखिए यहाँ से चलिए यहाँ पर तेजेश आर्यन कामले के पास 100 रुपया है, क्योंकि उनके पास 500 है, छुट्टा नहीं है, उनके पास से कनेक्ट कर सकते हो। जाइए आर्यन कामले, तेजेश राउत को आपको संबर देना है, छुट्टा करके दीजिए या गूगल पे फोन पे लगाइए। लेकिन मैच के चलेंगे थोड़ा मैन ऑफ द मैच की तरफ है।